निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेची शिवसेना आता अलर्ट मोडवरती आहे। निवडणुकांमुळे क्षेत्र सोडून बाहेर न जाण्याच्या शिंदेच्या सूचना आहेत। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पदाधिकाऱ्यांना अशा सूचना आहेत। तर तुम्हाला ईडीची नोटीस आली का? रमेश पाटील यांचा महेश कोठारेंना फोन आहे। ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे। मी भाजप आणि मोदींचा भक्त महेश कोठारे यांचा हा पुनरुच्चार आणि त्यानंतर आता हा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। माझं मत मला मांडण्याचा अधिकार आहे, मी माझं मत मांडलं असंही कोठारेंनी म्हटलंय। दरम्यान TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। म्हणजे काय झालं माहिती का, आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत। अच्छा आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी पासून तुम्हाला चाहत आहे। पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल, ते हरकत नाही। काय झालं माहितीये का, मराठी जे मूवी जे आपल्या त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा मग शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राचे भरपूर लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे। आपल्याला काय वाटतं? म्हणजे हो हो ना। पण आपण जे काल बोलले ना भाजप झालं, तर म्हणजे आपल्याला ईडी वगैरेची नोटीस नाही आली या विषयावर? तेच कसं आहे, तुम्ही कलाकाराची जात नसते माहिती का। आणि तुमचा डायलॉग तो डॅमिट कोणी विसरू शकत नाही। आम्ही जेव्हा पण आणि तुम्ही खूप सुंदर म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणजे तुमची जी सुंदरता बघितली ना, तर त्याला चॅलेंज नव्हतं जगामध्ये। अरे पण माझं मत असू शकते ना, मत असू शकतं, पण असं वाटतं असू शकते ना, पण तुम्ही का नसू शकते माझं मत? आणि ज्या माणसाने ज्या मोदींनी इतकं मोठं काम केलं ह्या देशासाठी, इतकी इन्फ्रास्ट्रक्चरची इतकी वर्ष नाही झालं, ते आता झालेलं आहे। त्याच्यात काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का? पण मराठी मूवी बद्दल काही नाही केलं। ज्या माणसाने आपलं सर्वस्व देशासाठी वाहिलेलं आहे, जो स्वतःच्यासाठी काही करत नाही, सगळं देशासाठी करतो, त्याचं कौतुक करायला काय झालं? ते तर आहे म्हणा तुमची गोष्ट, कारण की आपण भाजप विरोधात नाहीये पक्षाच्या। मग भाजप विरोधात काय? मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो ठामपणे आज, आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे। काय म्हणणं आहे बोला? संजय राऊत तर म्हणू लागले तुम्हाला ते तात्या विंचूचा उलटा टाकेल, काय म्हणतात ते? काय आता त्यांचं मत आहे ते, मी काय करू आता त्याचं? त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं, विषय संपला। लोकांना असं वाटतं की तुमच्याकडे पैसे जास्त झाले, नोटीस आली असं ऐकलं म्हणून मी म्हणलं, बाकी काय म्हणलं? नाही असं काही नाही।